नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या जे विदारक चित्र दिसत आहे ते विकास, सुशासन आणि लोकहित याच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेच्या दाव्यांची पोलखोल करणारे आहे. येत्या 2 दिवसांत जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन असताना ध्वजारोहणासाठी राखीव असलेली जागा घाण, कचरा आणि दुर्गंधीने व्यापलेली असून अद्याप साफसफाईचा साधा प्रयत्नही झालेला नाही. रुग्णालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर पिण्याचे पाणी आहे की वापराचे पाणी याबाबत कोणताही फलक लावलेला नाही. म्हणजेच रुग्ण व नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. टाकीजवळून येणारी तीव्र दुर्गंधी इतकी असह्य आहे की अनेकांना मळमळ, उलटी होण्यासारखी भावना होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सार्वजनिक आरोग्य ही सरकारची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. मात्र प्रत्यक्षात येथे ज्यांचे राज्य त्यांची जबाबदारी नाही अशी परिस्थिती दिसत आहे. अधिकारी निष्क्रिय, यंत्रणा गप्प आणि लोकप्रतिनिधी मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. प्रश्न असा आहे की हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, की फक्त उद्घाटन, फिती कापणे आणि भाषणे यापुरतेच लोकसेवेचे स्वरूप उरले आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या तोंडावरही जर रुग्णालय स्वच्छ ठेवता येत नसेल तर वर्षभर सामान्य रुग्णांची काय अवस्था होत असेल याचा अंदाज येतो. सर्व काही सुरळीत आहे असे सांगणाऱ्यांनी एकदा तरी प्रत्यक्षात रुग्णालयाला भेट द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. तातडीने स्वच्छता, पाण्याबाबत स्पष्ट सूचना, फलक आणि दुर्गंधीचे कारण दूर करण्याची मागणी होत असून अन्यथा लोकाक्रोश अधिक तीव्र होईल असा इशाराही दिला जात आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.